जनतेच्या आशीर्वादाने महायुतीचा महाविजय झाला। त्यानिमित्त मतदारांचे आभार मानण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गुरुवारी यवतमाळात येत होते। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र एकनाथ शिंदे यांच्या आभार यात्रेवर टीका करत निषेध आंदोलन केलं। स्थानिक संविधान चौकात शिवसेना जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांच्यासह पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते। महायुतीने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची घोषणा केली होती, मात्र आता उपमुख्यमंत्री तसेच वित्तमंत्री अजित पवार यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे शक्य नसल्याचं सांगून शेतकऱ्यांना थकीत कर्ज भरण्याचा सल्ला दिला आहे। लाडक्या बहिणींनाही 2100 रुपये देण्याचं जाहीर करून तेही दिले नाहीत। वचनपूर्तीतील अनेक आश्वासने पूर्ण करण्याचे महायुती सरकार टाळत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे। कर्जमाफी न करणाऱ्या महायुती सरकारचं करायचं काय? खाली मुंडा वाटप आहे। करायचं काय? 2100 रुपये लाडक्या बहिणीला न देणाऱ्या या सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नावर शिवसेना उभाटा पक्षानं आक्रमक पवित्रा घेत हे आंदोलन केलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यवतमाळात पोहोचण्यापूर्वीच हे आंदोलन झालं। आंदोलकांनी महायुती सरकारचा निषेध करणारे आंदोलन केलं। त्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफी करा, अन्यथा यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने देण्यात आला आहे।